गजेशाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। यानंतर कृष्ण दर्याराव मुनी आणि सौ शिल्पा मुनी हे माझे नंबर 2चे शाळू उंबरखेडे ते MSCB मध्ये कार्यरत आहे. त्यानंतर संदीप जोशी परभणीकर आणि शीतल. आता आम्ही पिंकी म्हणत असल्यामुळे माझ्या तोंडामध्ये पिंकीच आहे. ज्याला बंडू म्हणतात ते हमेशासाठी बंडूच राहतो, किती मोठा झाला तसं. पिंकी आम्ही गाडा तिला म्हणतो शीतल. आणि श्री संदीप जोशी परभणीला स्थायिक आहे आणि आचार्य आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर त्यांचं त्या ठिकाणी सर्व गोष्टी चालत असतात. त्यानंतर सगळ्यात छोटे शाळू कृष्णा कुलकर्णी आणि श्वेता. जसं तिला पिंकी म्हणतो तिला गेला स्टोरी म्हणतो म्हणून काही परिवार या ठिकाणी उपस्थित झाला. हे प्रॉपर निजामाबादला असतात. तेलुगू भाषिक आहेत. मराठी थोडं आमच्या नातीला पण थोडंसं समजायला लागलं. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि आमचा लाडाचा मेवणा म्हणलं की बघायचं काम नसते म्हणून माझा मेवणा शेखर जोशी आणि सौभाग्यवती भाग्यश्री. त्यांचे नाव मी काय विसरायला मलाच कळणार झालं. 25वा वाढदिवस असल्यामुळे कदाचित वयोमानाला फरक पडू शकतो. काही परवा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि या ठिकाणी आता आणि तिच्या सोबत आमची मावशी श्यामाबाई जोशी यांनाही विनंती करतो की त्यांनी स्टेजवर. ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्मदाता है जो नाम जिनसे मिला, थाम कर जिनकी उंगली है बचपन चला। कांधे पर बैठ के जिनके देखा जहां, ज्ञान जिनसे मिला, क्या बुरा क्या भला।
इतने उपकार है क्या कहें, ये बताना ना आसान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। जन्म देती है जो माँ जिसे जग कहे, अपनी संतान में प्राण जिसके रहे। लोरिया होठों पर सपने बुनती नजर, नींद जो वार दे हंस के हर दुख सहे। ममता के रूप में है प्रभु, आपसे पाया वरदान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है। आपके ख्वाब हम आज होकर जवां, उस परम शक्ति से करते हैं प्रार्थना। इनकी छाया रहती दुनिया तलक, एक पल रह सके हम न जिनके बिना। आप दोनों सलामत रहे, सबके दिल में ये अरमान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। ये तो सच है कि भगवान है मगर फिर भी अनजान है। धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है। तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ
कि ये जो दुनिया है ये वन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ, दुखन लागी है माँ तेरी अखियाँ। मेरे लिए जागी है तू, मेरे लिए जागी है तू, सारी सारी रतियाँ मेरी निंदिया पे, अपनी निंदिया भी तूने वारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, अपना नहीं तुझे सुख दुख कोई, अपना नहीं तुझे सुख दुख कोई। मैं मुस्काया तू मुस्काई, मैं मुस्काया तू मुस्काई, मैं रोया तू रोई। मेरे हंसने पे मेरे रोने पे तू बलहारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, माँ बच्चों की जान होती है, माँ बच्चों की जान होती है। वो होते हैं किस्मत वाले, वो होते हैं किस्मत वाले, जिनके माँ होती है। कितनी सुंदर है, कितनी शीतल है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, जीना 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 रे, उड़ा
गुलाल माही तेरी चुनरिया लहराए, जीना 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 रे बूढ़ा गुलाल माही तेरी चुनरिया लहराए। रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, रंग तेरी जीत का है लाई लाई लाई। रंग तेरी रीत का, रंग तेरी प्रीत का, माही तेरी चुनरिया लहराए। जब जब मुझ पे उठा सवाल माही तेरी चुनरिया लहराए, जीना जीना रे उड़ा गुलाल माही तेरी चुनरिया लहराई। तेरी परवाह करता हूँ तुझे सब है पता, तुझे सब है पता। पकड़ के चला ममता के आंचल में पला, तेरी उंगली पकड़ के चला ममता के आंचल में पला। माँ ओ मेरी माँ, माँ ओ मेरी माँ, मैं तेरा लाडला। बन के तेरा साया मैं तुझको थाम लूं, उठ के रब से पहले मैं तेरा नाम लूं। Oh,
सच है कि भगवान पुनश्चेच्या उपस्थितीसाठी जोरदार टाळ्या वाजवू द्या. आता ते मुकुट सर आपण स्टेजवर या ठिकाणी आमच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठामध्ये जे फाईन अँड परफॉर्मिंग आर्ट्स जे चालत आहे त्याचे संचालक या ठिकाणी आले असेल की विठ्ठल सर, तर त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी संचालनासाठी यावं. प्रांतीय अध्यक्ष निखिल लातूरकर जे असतील उपस्थित, तर त्यांनी या ठिकाणी यावं अशी त्यांना विनंती करतो. आमचे मित्र बाळासाहेब खल्लाळ यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं आणि डॉक्टर अजय कदम या दोघांना विनंती करतो की त्यांनी कृपया सरकार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. मी शेजारी इथे उपस्थित आहे. दोघांचाही सत्कार इथे संपन्न होईल.
या सर्व आजच्या सोहळ्याबद्दल माझ्या आईला सौभाग्यवती शीला रमाकांत जोशी यांना मी थोडं मनोगत व्यक्त करायचं आहे, तर तिचं टाळ्या वाजवून तुम्ही स्वागत करावं. खरं तर इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती सत्कार करण्याजोगा आहे, तितकाच जवळचा आहे. सर्वांना खरोखरच मनापासून धन्यवाद आणि पुढचे सूत्र मी माझ्या आईच्या हाती सोडवतो. आजच्या या कार्यक्रम सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित झाला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आणि मला सांगायचं म्हणजे प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपलं मूल हे सुसंस्कार निघावं, पण प्रत्येकाची इच्छा पूर्ण होत नाही. पण खरोखर मी खूप भाग्यवान आहे की आज आम्ही असतील तरी स्वागत होती आणि स्वागत करणारी उत्साह माझी मुलगी राकेश रमाकांत जोशी आहे. तिचा हा एवढा उत्साह आपण आता बघितला की एवढं स्वागत आमच्या लग्नात सुद्धा झालेलं नव्हतं. त्यांनी काय करायचं आता, तुझं लग्न करायची वेळ आणि तू आमच्या घराला करतील, लोक काय म्हणतील. पण तिचा एवढा उत्साहच एवढा होता की आम्ही तिच्या पुढे नाहीच म्हणू शकलो नाही आणि तिने तिची इच्छा पूर्ण करून दाखवली. लहानपणापासून एकदा माणूस बोलायला खूप बोलतं, परंतु वेळेचं भान ठेवून मी थोडक्यात दोन शब्द सांगतात तिच्याबद्दल की लहानपणापासून ती अशी सुलसुलीत आणि हुशार होती. तिला कलेची खूप आवड होती. कोणतीही कला तिची वाईट मानली नाही. नृत्य, गायन, अभिनय आणि वक्तृत्व या चारही कला अतिशय सुंदर आवडत आहेत. सतत एकच कला असते पण पूर्ण तिला चारही कला आवडत आहेत. म्हणून मला असं वाटतं की नाचती हो तुम बोलने की तरह लेकिन गाती हो तुम खेलने की तरह. आणि अनुवंशिक म्हणा, सामाजिक बांधिलकी ठेवून ती नेहमी काम करते. आज नांदेडमध्ये तिचे अनेक ग्रुप आहेत. असं वैयक्तिक एक ग्रुप म्हणून तिने कोणताच काढला नव्हता. आता तिने अंतर्नाद हा ग्रुप काढलेला आहे, पण ती सगळ्या ग्रुपमध्ये तेवढ्याच तन्मयतेने जाते. आणि एकदा का कार्यक्रम आला की दुसरा कोणताही कार्यक्रम जवळचा येत नाही. ती म्हणजे तत्व तर तिच्या तत्वाशी ती निश्चित याचा मला सारखा अभिमान आहे. आणि समाजाची ती एक बांधील आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात तिने नांदेडमध्ये आपलं नाव कमवलेलं आहे. खरोखरच मला खूप धन्यता वाटते की मी तिची आई आहे आणि एवढी चांगली मुलगी, चांगलं रत्न माझ्याप्रती आलेले आहे. आणि माझी दुसरी मुलगी म्हणजे तर राजेश्वरी रमाकांत जोशी. ही माझी 2 नंबरची मुलगी आहे. तर हिला सुद्धा तिला तर रांगोळी, गायन, वादन, नृत्य अशा बऱ्याच कला हिला सुद्धा खूप आवडत आहे. आणि दोघींमध्ये 7 वर्षाचं अंतर आहे. आता तशी फक्त मॅट्रिकलाच आहे. तर ती थोडी नाराज झाली. ती म्हणाली आई काही एवढा खर्च करते, तू का मला 7 वर्षाचं अंतर दिलं. दुसऱ्याच वर्षाचं दिलं असतं तर मी पण काय करू शकले असते. जाऊ दे, मी अजून 5 वर्षाला तुमचा पिसाबा काढतील असते असं तिने कल्याणला त्याच्यात आवड आहे, त्याच्यात रुची आहे. ते काय करू द्या, आपले मत त्यांच्यावर लादू नका. म्हणजेच त्यांचे यशस्वीरित्या ते आवड असल्यामुळे ते कार्य पार पडतील आणि सक्सेस होतील आणि आपलं रत्न हे चमकत राहील. आपण सर्व आता थोड्या तन्मयतेने एवढ्या पावसामध्ये आला, इतक्या वेळ बसला आणि अजून थोड्या वेळ आपल्याला बसायचं आहे. तर आमच्या या कार्यक्रमाला आपण सर्वांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला. आम्हाला सरांबद्दल बोला. सरांबद्दल बोलायचं म्हणजे काय, तुमचं नाव सगळ्यांचं सारखंच आहे, ॲडजस्टमेंट. तरी सुद्धा मी छोटीशी कविता आमच्या सोयीची म्हणून दाखवते आणि थांबते. करायची होती माझी सोयी, करायची होती माझी सोयी, पाहतही होतो आम्ही बरेचसे बारी. करायची होती माझी सोयी, पाहतही होतो आम्ही बरेचसे बारी. बरेच सोयी आले आणि गेले, बरेच सोयी आले आणि गेले, परंतु आमचे गुणच नाही जुळले. त्यातच मी ग्रॅज्युएट झाले. एकदा आले एक जोशी, बरं का, एकदा आले एक जोशी आणि ते दिसले बरेच हौशी, पण नुसतेच दिसले हौशी बरं का. कारण आम्ही होतो जोशी. जोशीचा झाला वर्ग आणि दोन्ही
बोलाचालीची वेळ आली पाहुणे मंडळी बरीच आली, परंतु अजून वेळच नव्हती जुळून आली, म्हणून मंडळी उठून आली. पुन्हा एकदा बैठक बसली, लग्नाची तारीख पक्की झाली. लग्न एकदाचे उलटून गेले, 3 महिने उलटून गेले. लग्न एकदाचे उलटून गेले, 3 महिने उलटून गेले. नंतर कळाले संसारात असतो ऊन पाऊस. आता कसा म्हणतो तसा संसारात असतो ऊन पाऊस, नवीन नवीनच असते हौस, नंतर कुणीच करत नाही विचारपूस. असाच आहे आमचा संसाराचा आगळा वेगळा रंग, पण त्यातही मी आहे फारच रंग. धन्यवाद. असं कुणी असं नॉर्मल व्यक्ती जर बोलायला गेलं तर अडखळतो, मध्ये स्टॉप होतो, पण नॉनस्टॉप त्यांनी इतकं छान बोललेले आहेत. बरं जोरदार लागला त्याच्यासाठी. आणि हिला तुम्ही काय खाऊ ते सगळ्यांना एवढे आवडते, आम्हाला सगळ्यांना इतकं आम्ही सगळे मिळून तिच्यावरती प्रेम करतो. खरंच तुम्ही भाग्यवान आहात की अशा मुली तुम्हाला भेटतात. रेणू सुद्धा किती बरोबर करते आणि किती गोड आहे. सर्वांनाच तुमच्या दोन्ही मुली आवडतात आणि तुम्हाला थँक्यू की आम्हाला अशा मैत्रिणी भेटल्या. अशी आमची रागू सर्वांना आवडणारी आमच्या नशिबात सगळ्यांच्या. थँक्यू सो मच. समजा त्यांची ॲनिव्हर्सरी कमी डॉटर्स डे जास्त असल्यासारखं वाटत नाही. खरोखरच पुढील सूत्र मी माझी आत्या आजच्या या सोहळ्यासाठी आवाज होत असलेली श्रीमती महानंदा एकदंती गंधारकर हिला मंचावरती आमंत्रित करते की ती 2 शब्द बोलावेत आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. जोरदार स्तुती करायला सांगावं आमच्या वहिनीला आणि रागेशला. स्तुती खूप छान करतात. असो, माझा परिचय तर झालाच आहे. माहेर कसं असावं आणि बहीण भावंड कसे असावे. आता मला तर बहीण नाही आहे, मी एकटी असल्यामुळं मला भावंडांचा अनुभव जास्त आहे. आणि आईचे संस्कार, आई म्हणले की डोळ्यात पाणी येतं. जन्मदात्री, जन्म देणारी आई, तिनं काय संघर्षणामधून मुलांना कसं वाढवलं, कसं वाढवते हे सुद्धा आपल्याला आपण जीवन वाढत असताना, आपण वयाप्रमाणे वाढत असताना आपण शिकत असतो. आईची किंमत केव्हा कळते? ज्या वेळेला एक स्त्री आई होते, एक मुलगी आई होते आणि मुलं सुद्धा बाबा होतात, त्यावेळेला आईची किंमत कळते. आमच्या आईबद्दल तर काय बोलावं, तिचं पूर्ण जीवन संघर्षामध्ये गेलं. लहानाची मोठी केली मुलं, स्वतःच्या हाडाचं पाणी केलं, मुलांना वाढवलं केलं, चांगलं शिक्षण दिलं, चांगले संस्कार दिले. आणि ह्या पद्धतीनं आमच्या घरामध्ये हा पहिला सोहळा आहे. हा 25वा लग्नाचा सोहळा. 25 वर्ष झाले आमच्या बंधूंना लग्नाला. आणि माझ्यामध्ये मी सगळ्यात लहान असल्यामुळं मला भाऊजया ह्या सगळ्या आईसारखं प्रेम करणाऱ्या मिळाल्या. माझ्या भाऊजया माझ्यापेक्षा सगळ्या मोठ्या आहेत. आईसारखं छत्र त्यांनी सुद्धा दिले मला. माझी मावशी, माझं कुटुंब एक आनंदी वातावरणात आहे, माणसाळलेलं आहे. जिथं माणसं आहेत, गण गोत आहेत, सासरची माहेरची माणसं जे आहेत ते एकांना धरून ठेवलेले हे आमच्या आईने संस्कार दिलेले. सासर वेगळं माहेर वेगळं हा प्रकार हा नाहीच आहे. ह्या ठिकाणी संस्कार कसे घडावे हे आमच्या आईने शिकवून दिलेले आहे. हे आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहे. पावलोपावली आमच्या बंधूनं मला साथ दिली. रमाकांत जोशी हे माझे बंधू मोठी, प्रत्येक वेळेला साथ दिली. माझ्या जीवनामध्ये घडामोडी चढ उतार खूप आहे, पण प्रत्येक वेळेला त्यांनी आपलं काम बाजूला टाकून ह्या गोष्टी माझ्यापर्यंत येऊन पोहोचल्या. आणि आज मी या ठिकाणी आहे माझ्या आईमुळे आणि माझ्या भावामुळे आहे. सगळे मन भरून प्रेम करतात मला. एवढं बोलून मी बस करते. त्यांना साष्टांगांवर बंधूंना माझ्या भाऊजाईला आणि माझ्या आईला एवढं बोलून माझे 2 शब्द सांगतो. माझे बाबांचे मित्र आदरणीय वसंतरावजी वाडकीकर काका यांना मी पुढील भाषणासाठी भाषण करतो. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्ष, मंगलायुतम हरी. उपस्थित आदरणीय बंधू आणि भगिनी, सगळे जोशी कुटुंब, विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेले खरोखरच नाजरीक असे कलाकार, संगीताचे सगळे मंडळी, अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी त्यांनी संगीत सादर केलं.
ते लोक आबासाहेबांचे दिवाकरराव आणि आजच्या महत्त्वाच्या सगळ्यात म्हणजे सत्कार मूर्ती श्रीमती शांताराम मावशी जोशी, देवीदासराव जोशी. मला खरोखरच हा एक सोहळा म्हणजे स्वर्गीय सोहळा वाटतो. मला नाही वाटत स्वर्गात असा सोहळा होत असतो म्हणून किंवा होणारही नाही. म्हणून मला काय वाटतं की देवाला माझी प्रार्थना आहे की आमच्या शांता मावशीचा 100 सोहळा, 100चा सोहळा तो इज्जत या ठिकाणी आपल्याच उपस्थितीत व्हावा सांगावा. खरोखर माझी प्रार्थना आहे देवाला. काय उत्कृष्ट सोहळा झालेला आहे त्याचा 81 ज्याला आपण शंकरा तुला म्हणतो तीच शंकरा तुला आपण 100 सुद्धा या ठिकाणी साजरी करावी ही प्रार्थना माझी देवाजवळ आहे. असं मला जास्त बोलता येत नाही म्हणून मी थोडेसे 4 शब्द घेऊन घेते. आपण सावकाशाने थोडंसं ऐकून घ्या. नम्र विनंती. शंकरा तुला निमित्त अमृत महोत्सवाच्या आदरणीय कर्तृत्ववान व्यक्तिमत्व असलेल्या श्रीमती शांताबाई देवीदासराव जोशी, ज्ञानेश्वर नगर नांदेड. कोटी कोटी तुम्हाला प्रणाम आमचा, आम्हा सर्वांचा. उपस्थित आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत त्यांनी केलेलं आहे. खरोखर अतिशय उत्कृष्ट प्रोग्राम हा ठिकाणी सादर झालेला आहे. आजचा दिवस म्हणजे आनंदाचा, सहस्रचंद्र दर्शनाचा, सुवर्ण महोत्सवाचा, पुत्र पौत्र मुखावलोकनाचा आणि सुवर्ण पुष्प आशीर्वादाचा म्हणजे शंकरा तुला अमृत महोत्सवाचा. माता आदरणीय शांताबाई झाल्या 81 वर्षाच्या. माता म्हणजे ममता. माता हा शब्दाचा काय अर्थ आहे? मा म्हणजे ममता, मा म्हणजे महान, मा म्हणजे माया करणारी, अशी सगळ्यांना तारणारी, सगळ्या जीवांना तारणारी, जगातला सर्व जीवनाचा जग जर का असेल तर ते म्हणजे जीव. आणि जगाचं वैभव वाढवणारी कोणी जर असेल तर ती फक्त जगाची आई म्हणजे जगत जननी. म्हणजे आई प्रत्यक्ष म्हणजे आई म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. आई आहे म्हणून जग आहे, लक्षात ठेवा तुम्ही मित्र हो. आई आहे म्हणून जग आहे, हे किंवा आहे सत्य. शंकरा तुला म्हणजे काय? शंकरा तुला म्हणजे अंशतः परत फेडे. तिने केलेल्या उपकाराची अंशतः परत काहीही करू शकत नाही. आईचं कर्तव्य, मेहनत, सहनशीलता याचं मोजमाप म्हणजे शंकरा तुला. ती आज या आमच्या इथं यांचे साजरी केलेली आहे. प्रथम त्या आहेत आई. शांताबाई म्हणजे काय? प्रथम आई आहे. सुपुत्र काळ सम्राट रमाकांत, त्यांची सुपुत्र आहेत काळ सम्राट रमाकांतराव आणि सुलग्न आहेत त्यांची महानंदा. आत्ताच येऊन गेल्या तुमच्यासमोर. बरोबर त्या सासू सुद्धा आहेत. त्या सासू आहेत, 3 सुनेच्या सासू आहेत. आजी आहेत, 5 नातांची आजी आहे आणि 4 नातांची आजी आहे. एक नात कुमारी रागेश्री रमाकांतराव जोशी झाली भारताची लाडकी महान गायिका. खूप खूप त्यांचं अभिनंदन. आपण सगळ्यांनी काय वाटून अभिनंदन करावं. पंडित आहेत त्या मजूर सुद्धा झालेल्या त्यांना. फक्त प्रासादिक त्यांची आवड काय आहे आईची? फक्त वाचन आणि अभ्यास. फक्त आणि फक्त प्रासादिक आणि आध्यात्मिक ग्रंथ दासबोध, गाथा, गीता, विष्णू सहस्रनाम, अनेक श्लोक, कटिका, मुखी भजन होते सदा हरीचे स्मरण. अनंत संकट भोगली आईनी, अनंत संकटे भोगली तसेच मुक्ती काया शिणवी. आता मात्र तिथं प्रत्येका आवडली. विषयी 2 शब्द येतो. रमाकांतराव मातृभक्त रमाकांतराव म्हणतात
मातृभक्त रमाकांत म्हणतात मातृदेवा जितो जगातलं खरोखर सगळ्या जीवनात सगळ्यात महत्त्व जन्म देणारी आई फक्त आई म्हणून आईसारखे नाही देव सर्वांनी पाहावा तिच्याचं फक्त भगवंत ही सदा मिळाली सद्भावनेची सुगंधी फुलाची आहे उशीर झाला थोडासा माफ करा नक्कीच यापुढे मी माझे गुरुवर्य आदरणीय भरतजी जेठवाणी यांना मी विनंती करते की त्यांनी सर प्लीज 2 शब्द बोलावे एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करावं आज 25वा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना जोशी परिवार हा कलावंतांचा परिवार आहे. खरं तर एका जोरदार टाळ्याने आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन आणि आशीर्वादाचा वर्षाव करायला पाहिजे. खरं तर हा कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम नसून तरी देखील मला मंचावर बसवलं. हा आजचा सोहळा तुमचा नात्यांचा सोहळा आहे, परिवारातला सोहळा आहे, तरीही मला मान देऊन वरती बसवलं त्याबद्दल मी परिवाराचं खूप खूप अभिनंदन करतो. रागेशजी जेव्हापासून माझी स्टुडंट झाली तेव्हापासून आमचं एक चांगलं बॉन्डिंग रमाकांत सरांसोबत झालं होतं. रमाकांत सर एक उत्कृष्ट तालवादक, त्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सांस्कृतिक जे ललित कला विभागामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत तिथेही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. त्याशिवाय खास सांगायचं म्हणजे जसं वहिनी म्हणाला की मी खूप ॲडजस्ट करते, पण मला वाटतं की सरांची जेवढी तुम्हाला जेवढं कलावंताला जेवढी साथ लागते त्यापेक्षा जास्त साथ सरांनी तुम्हाला दिलेली आहे. कारण लोकमत सखी मंचच्या माध्यमाने मी बऱ्याच वेळेस पाहिले की तुम्ही खूप ऍक्टिव्ह रोल घेतला होता. कित्येक कार्यक्रमामध्ये दोघे मायलेकी कार्यक्रमामध्ये खूप अग्रेसिव्ह म्हणून कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचा, त्याबद्दलही त्यांचं अभिनंदन. आणि सगळ्यात मोठं कौतुक करायचं या ठिकाणी की जसं वहिनी मंचावर सांगितलं की मला 2 कन्या रत्न आहेत आणि तिला वाटलं की आज मलाही वाटलं की डॉक्टर्स डेचा कार्यक्रम आहे की काय, कारण इतकं कौतुक दोन्ही मुलींचं सुरू होतं. पण हे खूप अभिनंदनीय गोष्ट आणि अभिमानाची गोष्ट आहे. त्यासाठी त्यांचं जास्त अभिनंदन दोघांचंही की दोन्ही मुली असून देखील त्याला तितकाच गर्व आणि अभिमान आहे आपल्या मुलीवर. त्यासाठी या लोकांचा 2 रीत्या आपण त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. एका लग्नाचा वाढदिवस पण आहे, पण कन्या रत्न असून देखील खूप लोक खचून जातात आम्हाला मुलगा नाही. आता स्त्री भ्रूण हत्या इतकी सुरू आहे तरीही तुम्ही त्यामध्येही तुम्हाला इतका गर्व आहे की आपल्या मुलींचं, त्याबद्दलही तुमचं फार फार अभिनंदन. कार्यक्रमामध्ये उशीर झाला वगैरे मी थाटोपता घेईन. खरं तर स्त्रियांचे 3 जन्म असतात. एक म्हणजे जेव्हा ती जगामध्ये येते, दुसरं म्हणजे ती लग्न करून जाते आणि तिसरं म्हणजे जेव्हा ती आई होते. या 3ही जन्मांचं तुम्हाला खूप बघाव्यास भेटलं आणि खूप चांगलं तुम्हाला याचं साथ आपल्या मिस्टरांचं भेटलं, त्याबद्दल दोघांचे खूप खूप अभिनंदन. शक्य एवढंच म्हणणार आहे, फूलों का साथ खुशबू से कभी न छूटे, फूलों का साथ खुशबू से कभी न छूटे, आसमां का साथ तारों से कभी न टूटे, आप दोनों का प्यार जन्मों जन्मों तक ऐसा ही रखे और ये साथ जन्मों जन्मों तक न छूटे, ये साथ जन्मों जन्मों तक न छूटे. धन्यवाद. थँक्यू सर. पुढील भाषण मी आजचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणता येईल आदरणीय दिवाकर मुकुटकर सर यांना मी माझ्यावरती आचरण करते की आपण सर 2 शब्द बोलून आम्हाला प्रेरणा देईल. उपस्थित सर्व रमाकांतराव परिवाराचे स्नेहीजन, खरं तर आपल्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर आपलं अवधान जे आहे ते आता टिकवणं कठीण झालंय. अशा अवस्थेत फारसं लचक न बोलणार अगदी संक्षिप्त स्वरूपात केवळ 5 वाक्यामध्ये मी भाषण संपवलं होतं. पहिली महत्वाची गोष्ट ही की मराठीमध्ये एक म्हण आहे, माय मारावी पण मावशी जगावी. खरंच आमची आई गेली पण शांताबाईच्या रूपामध्ये मावशी अजून शिल्लक आहे. त्यामुळं मायचं प्रेम कधी पाहायचं असेल तर मावशीकडे जायचं आणि खूप त्यापेक्षा जास्त 2 परत घरी यायचं असा दिनक्रम आमचा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये नामकरण नावाचा संस्कार आहे. जसे थोडंसं संस्कार तसे नामकरण संस्कार आहे. त्याच्यात ते नाव ठेवले जाते
जसं नाव ठेवलं ना जन्मभर चरित्र त्या नामाशी समर्पित असं तयार होतं बंद अशा असंख्य उदाहरण आहे. एक गमत सांगतो तुम्हाला, थोडंसं तुम्हालाही बरं वाटेल अशी गमत आहे ती. असं ठेवलं आता ठणठणपान म्हणल्यानंतर लहानपणी त्याला काही कल्पना आली नाही. कोणी ठणठण्या म्हणायचं, कोणी आणखी काही अपभ्रंश करायचा. पण तो जेव्हा मोठा झाला त्याला लाज वाटू लागली की आपल्याला काय ठणठणपान आठवला एवढं ब्राह्मणाला चुका आपण इथून कुठेतरी लाभ जाऊ आणि आपलं नाव बदल देऊ म्हणून तो निघाला. जात असताना एक बाई गौरी भेटत होती. तिला विचारलं, बाई आपलं नाव काय? तर ती म्हणाली, माझं नाव लक्ष्मी आहे. लक्ष्मी आणि गौरी हे नाव योग्य नाही. पुढे निघाला. पुढे निघाल्यानंतर एक माणूस भीक मागत होता. त्याला विचारलं, तुझं नाव काय? त्याने सांगितलं, माझं नाव धनपाल. अरे धनपाल नाव असून भीक मागतोस, हे नाव योग्य नाही. पुढे निघाला तर एक म्हणजे मेलेल्या माणसाची शवय यात्रा निघाली होती. तिच्याकडं कोण गेले? त्याने सांगितलं, अमरसिंह गेले. अमरसिंह गेले आणि तो पलटला. या ठिकाणी एक सुंदरसा दोहा की लक्ष्मी तो उभडेच नट भीक मागत धनपाल, अमरसिंह तो मर गए भले बिचारे ठणठणपाल. आणि म्हणाला आणि छान नाव ठेवलं आपल्या बापाला. परत आला शांताबाईचं नाव ज्या आईवडिलांनी त्यांच्या ठेवलं ना, खरंच शांततेचा ज्यांचा पुरस्कार ते शांताबाई मनाला आल्हाद देऊन जातात. आणि घराचं सांगायचं म्हणजे काय की सुशिले मात्र पुण्येन पितृ पुण्येन धुर्तता दातृत्व वंश पुण्येन आत्मपुण्येन सभा घेतात. हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, हे सगळ्या आपल्या प्रत्येकाच्या पुण्यावर अवलंबून असतात. रमाकांतरावच्या माधव विदर्भ सोडलं त्याला 21 वर्ष झाली. उत्तम तबला वादक म्हणून मी त्यांचा परिचय करून घ्यावा असं मला वाटलं आणि देव पाहायशी गेलो, देवच होऊन गेलो. त्यांच्या घराचाच एक मेंबर झालो आणि आज योगायोगानं आपल्याला 4 शब्द बोलायला मिळतात. याबद्दल मला ते समाधान मिळतो. आणि वसुंधरावर सांगितलं की 20 वर्षांनी याच ठिकाणी शांताबाईचा आणखी म्हणजे शताब्दी वर्ष साजरं करावं. तर याच्यात डोळे आता 20 वर्ष हा कार्यक्रम पाहायला आपणही जगलं पाहिजे असा आशीर्वाद त्यांच्या बोलत निर्माण झाला. तेव्हा या ठिकाणी 2 शब्द संपवतो.